महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने विविध उपक्रमाद्वारे हळदी कुंकू सोहळा साजरा। आज दिनांक 18 जानेवारी रोजी उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभात प्रथम जमलेल्या महिलांना हळदी कुंकू, तिळगुळ व सौभाग्याचे वाण देण्यात आले। ते संस्थेच्या सदस्य नाहिदा ठाकूर यांनी याकरता स्टीलच्या डिश व साखरेचे पाकिट वाण म्हणून देण्यात आले। त्यानंतर उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी व ब्लू बेल नर्सरी यांच्या विद्यमाने महिलांना हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने महिलांची शुगर टेस्ट घेण्यात आली। यावेळी स्त्री जन्म, तिचे कर्तृत्व, तिची यशोभरारी तसेच संक्रांत म्हणजे पतंग उत्सव याच विषयावर आधारित एक प्रेम कविता अशा 2 कविता कवयित्री गौरी देशपांडे मॅडम यांनी लिहिलेल्या सादर करण्यात आल्या। या दोन्हीही कवितांना महिला वर्गाकडून खूप चांगली दाद मिळाली। सदरच्या झालेल्या या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग घेऊन कार्यक्रमाची मजा घेतली। तसेच यावेळी 8 मार्चला होणाऱ्या महिला दिनाची पूर्वतयारीविषयी नियोजनही करण्यात आले। महिला वर्गांचा हळदी कुंकू कार्यक्रम बहारदार होण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा गौरी देशपांडे, सचिव निशा शिरधनकर, सदस्य कल्याणी दुखंडे, सीमा घरत, निलिमा थळी, दीपा मुकादम, दीपा शिंदे, प्रगती दळी, नाहिदा ठाकूर, संगीता पवार, तृप्ती भोईर आदी महिलांनी विशेष मेहनत घेतली। महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण। संस्थेच्या वतीनं आज हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त लायन्स क्लब द्रोणागिरी, लायन्स क्लब जेम्सच्या वतीनं आपण डायबिटीस चेकअप घेतोय। ते आम्हाला खरोखर मला असं आनंद वाटते, कारण अचानक आम्ही प्रोग्राम घेतला, परंतु निशा शिरधनकर मॅडम यांना इतकं छान असं त्यांनी ट्रेनिंग घेऊन चेक केलेलं आहे। जवळजवळ 5 ते 7 महिलांचं केलं आणि खरोखर ते ॲक्युरेट आलं। कारण एक माझी मैत्रीण सांगत होती माझं शुगर कमी झालं, ती येतानाच सांगितलं की माझं शुगर, आणि खरोखर तिचं कमी आलं, ज्याचं नॉर्मल आलं। इतकं छान निशा मॅडम इथे चेक करून देतात। आमच्या संस्थेच्या आमच्या सचिव आहेत आणि त्यांनी तयारी दाखवली की मी ट्रेनिंग घेतली, मी छान करू शकते, आणि म्हणून अर्जंट कॅम्प आम्ही इथे आयोजित करू शकलो। आणि येणाऱ्या काळात उरण सामाजिक, शैक्षणिक संस्था आणि लायन्स क्लब द्रोणागिरी, लायन्स क्लब पुलिवेच्या आमच्या माजी प्रेसिडेंट आहेत गेल्या वर्षीच्या, तर आम्ही येत्या काळात आम्ही महिलांसाठी गृहिणी उद्योजिका हा मेळावाही लावणार आहोत। तसंच महिलांच्या आरोग्यासाठी आम्ही मोठा आरोग्य शिबिर कॅम्प असं आयोजित करणार आहोत। तर आणि मिळून आम्ही सगळ्या मैत्रिणी कामं करतोय सोशल वर्क।